हॅलो फ्रेंड्स, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज 30 दिवसाच्या चॅलेंजचा माझा 24वा दिवस. तर आज होता गुढीपाडवा आणि माझ्याकडून तुमच्या पूर्ण फॅमिलीला गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा. त्यानंतर सकाळी उठल्यावर पहिले मी लादी पुसली, सगळे देव धुवून घेतले, एका साईडला कुकरमध्ये भात लावला, तर एका साईडला लगेच डाळ शिजायला ठेवली आणि लगेचच म्हटलं देवपूजा करून घेऊ. छान अशी फुलं वगैरे लावले, हार लावलं, देवाऱ्याला हार लावला, मस्त घराला हार लावलं आणि छान अशी पूजा झाली. आणि जेव्हा सण असतं ना तेव्हा सकाळी सकाळी पूजा केली ना तर किती प्रसन्न वाटतं ना. आणि आज माझा बेत होता पुरणपोळी करायचा, कारण की बरेच दिवस झाले होते. पण पहिले म्हटलं पीठ मळून घेऊया, पीठ मळलं आणि एका साईडला लगेच खिरीची तयारी केली. आणि त्यानंतर मी पहिले आमटी करून घेतली. तुम्ही बघितलं असेल माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये, मी वाटण वगैरे कालच करून ठेवलं होतं. आणि आमटी शिजेपर्यंत इकडे माझं दूध पण सांडून गेलं. म्हणजे जेव्हा घाई असते ना तेव्हा अशी गडबड होते आणि एक काम वाढून बसतं. त्यानंतर मग आमटी केली, छान भरपूर सारी कोथिंबीर टाकली, एका साईडला खीर पण झालेली होती. आणि म्हटलं चला आता पुरणपोळीसाठी डाळ आमसून घेऊया. आणि हे डाळ आमसवणं इतकं अवघड आहे ना बाबा, माझा तर हातच दुखायला लागला, कारण की कंटिन्यू हे फिरवत राहायला लागतं. त्यानंतर छान डाळ आमसवली. आणि तुम्हाला जर माझं पुरणपोळी कसं बनवलं हे व्हिडिओ बघायचं असेल तर मी इंस्टाग्रामवर टाकलेला आहे, नक्की जाऊन तो व्हिडिओ बघा. त्यामध्ये मी पुरणपोळीचा पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे. मग ही डाळ सगळी पिसून घेतली. आणि त्यानंतर मग हे बघा, हे किचन ओटावर इतकं पसारा झाला होता ना. पण म्हटलं हे बघा, पहिले मी जे पीठ मळलं होतं ना ते एका कपड्यामध्ये मी बांधून ठेवलं होतं, एका टोपामध्ये भरपूर पाणी घेतलं होतं ते बुडेल असं. आणि ते जवळजवळ मी 1 ते 1.5 तास ठेवलं होतं. त्यानंतर किचन ओटावर एवढा पसारा झाला, म्हटलं पहिले भांडे घासून घेते मगच चपात्या लाटायला घेते. सगळं जेवण झालं होतं, फक्त चपात्याच लाटायच्या होत्या, पुरणपोळीच करायची होती. मग मस्त पुरणपोळी करून घेतली. आणि हे बघा माझी किती छान टम्म फुगलेली पुरणपोळी बघून मी एवढी खुश झाली ना, मी तर नाचायलाच लागली. त्यानंतर मस्त पुरणपोळी वगैरे केली आणि ह्यांना म्हटलं तुम्ही पहिले नैवेद्य ठेवून द्या, कारण की मला शेजारी पण द्यायचं होतं. आणि नैवेद्य ठेवल्याशिवाय मी कोणाला देऊ शकत नव्हती, म्हणून मग नैवेद्य ठेवला. आज नवीन वर्ष होतं. त्यानंतर मी पण जेवायला घेतलं आणि फक्त एवढंच जेवण होतं. पण एवढं जेवण करायला ना मी एवढी थकली होती ना की मला जेवणच जास्त गेलं नाही, थोडंसंच मी जेवली. आणि या तुम्ही पण जेवायला. त्यानंतर मग सगळं किचन ओटा पुसून काढला, धुवून काढला, सगळे भांडे धुवून काढले. आणि खरंच सांगते ह्यावेळेस मला इतकं समाधान झालं होतं ना मनाला, कारण की पूर्ण घर स्वच्छ झालं होतं. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, त्यापर्यंत बाय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका.